स्वामी समर्थ. आजपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झाली. ती आता दत्त जयंतीला समाप्ती होईल. खरंच सांगते, गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते. आपण गुरुचरित्राचं पारायण करतो, पण ते नेमकं का करतो, त्याच्यातनं आपण काय शिकतो, हे खूप महत्त्वाचं आहे. काय शिकवतं गुरुचरित्र, आपल्याला काय शिकवतं? पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आपली कोणतीही चूक नसताना दुसऱ्याकडून झालेला जो त्रास असतो तो सहन करावा लागतो. हे आपलंच प्रारब्ध असतं. दुसरं म्हणजे आपण मदत करत नसतो, तर वैश्विक शक्ती ती मदत पोचवण्यासाठी आपल्याला निवडते. का निवडते? तसं ठरलेलंच असतं. तिसरं म्हणजे आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असं वाटतं, पण कुठलाही असा चमत्कार एकदम होत नसतो. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते. चमत्कार हा चमत्कार नसतो, तर तुमच्यासाठी धावून आलेली ती एक शक्ती असते, आणि ती शक्ती तुमच्यामध्ये श्रद्धा आली की तुम्हाला आपोआप जाणवते. 4 म्हणजे यांत्रिकपणे देव कधीच सापडत नाही. मग कितीही ठिकाणी धावपळ करा, देव हा तुमच्या अंतरात असावा लागतो, तेव्हा सापडतो. 5 म्हणजे मनुष्यरूपातच बहुतेक गुरु भेटतात, पण कोणाला तरी गुरु मानायला मन काही धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणं सोयीचं वाटतं, आणि इथेच गल्लत होते. पण योग्य गुरु भेटणं हे आपल्याला कळकळीतूनच होऊ शकतं. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आचरेकर सरांनी सचिनच्या गालात मारली होती. त्यांच्याकडून सचिन बरंच काही शिकला, पण तरीही तो आज त्यांचे पाय धरतो, त्यांची चिकित्सा करत नाही की मला गुरुजींनी का मारलं. आणि ही खरी भक्ती, हीच खरी श्रद्धा असते. 6 म्हणजे काळ हा परमेश्वराला सुद्धा चुकलेला नाही. इथे क्रांतिकारी विधानसुद्धा गुरुचरित्रात आहे बरं का. आता काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही असं का म्हणलं आहे? कारण काही विधी लिखत असतात. एका पारध्याचा बाण श्रीकृष्णाला त्याच्या तळव्याला, म्हणजे पायाच्या तळव्याला लागूनच त्याचा मृत्यू होता. म्हणजेच सांगा, तो परमेश्वराला तरी चुकला होता का? ते विधी लिखितच होतं. मग ते पाप त्या पारध्याकडनं घडलं असं त्या पारध्याने म्हटलं तर त्याला आता कोण काय करणार? परंतु ते खरोखरच श्रीकृष्णाचं विधी लिखित होतं. 7 म्हणजे काळ हा आपली काही पापे असतात ती आपल्याला मानसिक वेदनेतनं प्रायश्चित्त करवतात. त्याला पर्यायी उपाय नाही. आपण नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपली जगरहाटी चालवावी हेच त्यांनी सांगितलं. 9 म्हणजे महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेत राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या या घटना घडत गेल्या, मुख्य कार्य मात्र ठरलेले होते. 10 म्हणजे अवतार हे काळाप्रमाणे होतात, दरवेळी एकाच रूपात येत नाहीत. उदाहरणार्थ दाखल द्यायचं झालं तर बघा ना तुम्ही, स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, गजानन महाराज, शंकर महाराज, ही सगळीजणं एकच रूपे आहेत, पण ह्यांनी वेगवेगळे अवतार घेतले आणि जन्म घेतले. त्याप्रमाणे ते जन्माला येऊन त्यांनी त्यांचं कार्य संपूर्ण केलं. आणि 11 म्हणजे विज्ञान हेच ज्ञानाचा भाग आहे, अध्यात्माचा पाया आहे. पण जगरहाटी ही नेमून दिलेल्या कामातनं पुढे जात असते. आपले पात्र जे असेल ते आनंदाने निभवावे. पुढच्या खेळात वेगळे पात्र आपल्याला मिळते. आणि म्हणूनच गुरुचरित्र आपल्याला काय शिकवतं ह्याचं हे उत्तर आहे. गुरुचरित्र वाचताना मन लावून वाचलं आणि लक्ष देऊन वाचलं की त्याच्यामध्ये नेमकं काय आहे हे आपल्याला कळतं. आणि गुरुचरित्र वाचणं म्हणजेच ते आपले गुरु आहेत, त्यामुळे त्याच्यातनं आपल्याला जे शिकायला मिळतं, जे समजतं, ते आपण नक्कीच अंगीकारलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ.